एकदा अक्कलकोटमध्ये एका शेतकऱ्याचा बैल बेभान झाला होता. तो इतका पिसाळला होता की कोणाच्याच हाती लागत नव्हता. सकाळपासून त्या शेतकऱ्याने त्याला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. बिचाऱ्या शेतकऱ्याची तारांबळ बघून गावातील 15-20 लोक त्याच्या मदतीसाठी आले, परंतु काही केल्या बैल हाती लागत नव्हता. संध्याकाळ झाली होती. बैल एका विहिरीजवळ जाऊन उभा राहिला होता. तेव्हा स्वामी महाराजांची स्वारी तेथेच बागेत होती. शेवटी शेतकऱ्याने स्वामींना विनंती केली आणि आपली झालेली तारांबळ सांगितली. शेतकऱ्याने स्वामींना विनंती करताच स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि बोलले, "काय म्हणतोस? तुझा बैल तुला धरू देत नाही?" तेव्हा शेतकरी बोलला, "हो स्वामी, मी काय करू? तो माझ्या अंगावर धावून येतो आहे, धरूच देत नाही." शेतकऱ्याचे असे बोलणे ऐकताच स्वामी खाडकन उठले आणि विहिरीजवळ असलेल्या बैलाच्या दिशेने गेले. आणि आश्चर्य म्हणजे जसे एखाद्या गरीब शेळीचा कान पकडावा, अगदी तसेच त्या बैलाचा कान पकडून स्वामींनी त्याला शेतकऱ्याच्या स्वाधीन केले. कसले सामर्थ्य हे! स्वामींची ही अतर्क्य लीला बघून अक्कलकोट नगरीतील लोकांना खूप आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एका घोषात स्वामींचा जय जयकार केला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की परिस्थिती कितीही विपरीत असू दे, तिच्यावर मात करण्याचे सामर्थ्य प्रेमात आहे आणि स्वामी महाराज प्रेमाचा सागर आहेत, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.